महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आज बरोबर 8 दिवस पूर्ण झालेले आहेत। मात्र अद्यापपर्यंत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण असेल याचा निर्णय झालेला नाही, ते नाव समोर आलेलं नाही। राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर आहेत माझ्यासोबत। जानकर साहेब, निकाल लागून 8 दिवस झाले, 200 पेक्षा जास्त जागा, पण मुख्यमंत्री ठरत नाही, कशामुळे ही सगळा वेळ लागतो यांना? आता हा प्रश्न तुम्ही चुकून मला विचारलेला, हा प्रश्न तुम्ही महायुतीच्या नेत्याला विचारलं पाहिजे। मी महायुतीवर बी नाही आणि महाविकास आघाडीवर बी नाही। मी स्वतः महाराष्ट्रात राष्ट्रीय समाज पक्षानं आम्ही 93 जागा लढवल्या, त्यातल्या 2 ठिकाणी आम्हाला यश चांगलं मिळालं, 1 ठिकाणी विजय झाला आणि 1 ठिकाणी आम्हाला चांगलं वोटिंग मिळालं आणि बाकीच्या ठिकाणी आमचं सोसो वोटिंग झालं। त्यामुळं आता हा प्रश्न मी युतीत नसल्यामुळं हा मला विचारण्यात अर्थ नाही, ती त्या विद्यमान केंद्रातलं आणि राज्यातलं जे सरकार बनू पाहत आहे त्या नेत्यांना तुम्ही त्या पक्षात नाही आहेत, तुम्ही युतीत नाही आहेत, पण तुम्ही एका पक्षाचे अध्यक्ष आहात। महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती बघता हा निर्णय घेणं गरजेचं नाही वाटत तुम्हाला? नाही, त्यांनी आता त्यांचं थम्पिंग मेजॉरिटी मिळाले, जनतेने त्यांना कौल दिलेला आहे, त्यामुळे त्यांचा ते नेते ठरवतील आणि मला वाटतं 2-4 दिवसात त्यांचा काहीतरी फैसला होईल। त्याबद्दल मी इंटरफेअर करणं आणि बोलणं योग्य नाही। महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होईल असं देवेंद्र फडणवीसांच्या नावाची चर्चा आहे भारतीय जनता पार्टीचा, आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील। कोण मुख्यमंत्री होईल? कारण वेगळ्या पर्यायाची देखील चाचपणी सुरू आहे, त्याच्याबद्दलची बी आपल्याला काही माहिती नाही आणि त्याच्यावर माझ्यासारख्या असल्या पक्षानं बोलणं योग्य नाही, कारण त्यांचा तो निर्णय त्या महायुतीच्या नेत्यांचा आहे। त्यामुळे कोणाला बसवायचं, काय करायचं, आम्ही आत्ता सध्याला त्यांच्या विरोधात आहे, विरोधातली भूमिका म्हणून राष्ट्रीय समाज पक्ष काम करेल। तुम्ही म्हणताय त्यांचा निर्णय जरी असला तरी महायुतीचे घटक पक्ष म्हणून तुम्ही काही वर्ष काम केलेलं होतं। भाजपकडनं कसा सरप्राइजिंग एलिमेंट दिला जाऊ शकतो मुख्यमंत्री पद, ज्याचं नाव चर्चेत, कारण इतर राज्यांमध्ये अशा पद्धतीचे नाव समोर आलेली काहीच नाही। आपण त्यांच्या सरप्राईज म्हणून अभ्यास करण्यापेक्षा आपल्या पक्षाची ग्रोथ कशी वाढेल हे बघितलं पाहिजे। आपण त्यांच्या सरप्राईज ह्याच्यावर पडण्यात अर्थ नाही भाजपात। आय हॅव नो इंटरेस्ट अबाउट द BJP पॉलिटिक्स, आय एम इंटरेस्ट इन RSP पॉलिटिक्स। तुमच्या पक्षाचा एक आमदार निवडून आलेला आहे, आमदाराची भूमिका काय असणार? तो महायुतीसोबत आहे की तुम्ही स्वतंत्र? आमदार मी तुमच्या माझं आमदार सध्याला मी म्हणतोय माझ्याबरोबर आहेत, पण त्यांची इच्छाच असेल महायुतीबद्दल तर त्यांना फ्री आहे, माझं काही म्हणणं नाही। तो जर महायुतीत गेला तुम्ही कारवाई करणार त्यांच्यावर? मी एकच सांगू इच्छितो की जर ते महायुतीत गेले, मला न विचारता गेले, तर ती योग्य ती पार्लमेंटरी बोर्ड कमिटी निर्णय घेईल त्याला दिल्लीत बसून काय करायचं ते। आताच त्याच्याबद्दल अजून ते गेले नाहीत, त्यामुळे आताच त्यांना बाहेर काढायचा धंदा करताय का तुम्ही? त्यामुळे आज सध्याला तरी माझ्यावर आहेत, ज्या दिवशी तसं वाटेल तेव्हा राज्य कार्यकारी आणि केंद्रीय कार्यकारी त्यांच्यावर योग्य ती कारवाई करेल। तुमचा पक्ष महाविकास आघाडी नाही, महायुतीमध्ये नाहीये, महायुतीचा तुम्हाला धोका मिळाला अशी टीका करत तुम्ही बाहेर पडलेले होते। आगामी काळातली दिशा काय असणार आहे? कारण एकटा लढणार आहात की कुठल्या पक्षाची कुठल्या आघाडीची चाचपणी? मला एकटाच लढत आहे देशभर। कालच माझी वाराणसीला सभा झाली, आता परत बिहारला लागलेली आहे, परत बेंगलोरला चाललेलो आहे आणि आता दिल्लीची मीटिंग आज 12:30 वाजता आहे पक्षाची। त्यामुळे आम्ही देशभर फिरणार आहे, आम्ही स्वतंत्रच लढण्याच्या भूमिकेत आहे, कारण BJPचा अनुभव फार वाईट आलेला आहे आणि काँग्रेसचा अनुभव काय मी चाखला नाही। त्यामुळे त्यांच्या नादाला लागण्या अगोदर आपलं संघटन कसं वाढवता येईल हे बघण्याचा मी प्रयत्न करतो। शेवटचा प्रश्न विचारतो, पुढच्या 8 दिवसात महाराष्ट्राला मुख्यमंत्री मिळेल असं वाटतं तुम्हाला? नाही, त्याच्याबद्दल मी बोलणं योग्य नाही। माझा एकच आमदार आहे, माझे जर 20-25 आमदार असते तर बोललो असतो। तो आता काय आघाडीचा चेंडू त्या महायुतीच्या ताटात आहे, ती महायुतीचा चेंडू खेळतील, त्यांच्यापर्यंत त्यांचं होईल आणि त्यांच्यात आपण इंटरफेअर करणं योग्य नाही। निश्चितच हे महादेव जानकर होते आणि त्यांनी मुख्यमंत्री पदाबाबत जरी बोलताना सतर्कता बाळगली असेल, त्याबद्दल कुठलंही विधान थेट केलं नसलं तरी माझा आमदार जर मला न विचारता महायुतीसोबत गेला तर पार्लमेंटरी बोर्ड त्याच्यावरती कारवाई करू शकते, अशा पद्धतीचे संकेत आणि एक इशारा त्यांनी त्यांच्या आमदाराला दिल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। कॅमेरामन राजीव गौतमसह मी प्रमोद जगताप, साम TV न्यूज, नवी दिल्ली। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।